नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नाते आपुलकीचे बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर या संस्थेने गरजूला शैक्षणिक मदत करत पुन्हा एकदा माणुसकी जपली आहे. विजय पल्लद बोंबाळे मुक्काम पहाडणी तालुका नागभीड गावचे असून ब्रह्मपुरी खरबी गावाजवळ उराडे राईस मिलमध्ये रात्री गस्तीला ते सिक्युरिटी गार्डचे काम करतात. त्यांना पेपर वाचण्याचा छंद आहे. याच काळात त्यांनी नाते आपुलकीच्या संस्थेबद्दल पेपरला बातमी वाचली. आपल्याला या संस्थेकडून काही मदत होईल का या हेतूने त्यांनी थेट चंद्रपूर गाठले व नाते आपुलकीचे या संस्थेचे चंद्रपुरात कुठे ऑफिस आहे याची विचारणा करीत असताना नवभारत वृत्तपत्राचे शहर प्रतिनिधी कमलेश सातपुते यांना ते भेटले. त्यांनी माझ्याशी तात्काळ संपर्क साधला व मला त्या व्यक्तीबद्दल माहिती दिली. मी व्यस्त दिनचर्या असतानाही कोणीतरी आपल्या संस्थेकडे मदतीच्या अपेक्षेने आले याची जाणीव ठेवून तात्काळ त्यांची भेट घेतली. त्या व्यक्तीबद्दल योग्य ती चौकशी करून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर व्यक्तीचा व्हिडिओ देखील बनवला. त्यांच्या चौकशीतून मला माहिती मिळाली की त्यांना 2 मुली आहेत ज्या पुणे येथे उच्च शिक्षणाकरिता गेल्या आहेत. मुलींची शिक्षणाची आवड व बापाची शिकवण्याची तळमळ त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. रात्रीला राईस मिलमध्ये चौकीदारीचे काम व दिवसभर मिळेल ते शेतमजुरीचे काम करून संसाराचा गाडा चालविणारे अल्पभूधारक शेतकरी यावर्षी नापिकीमुळे आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ आहे. त्यांना मुलींच्या शिक्षणासाठी जवळपास 60,000 रुपयांची गरज होती व त्यांनी काही रक्कम गोळा देखील केली होती, परंतु ती पुरेशी नव्हती. त्यामुळे संस्थेकडे मदतीची अपेक्षा त्यांनी केली व संस्थेने कुठलाही वेळ न घालवता अगदी आपली मदत योग्य त्या हातात जात आहे याची जाणीव ठेवून त्यांनी तात्काळ मदत केली व योग्य तो निर्णय घेऊन संस्थेतर्फे 10,000 रुपयांचा चेक मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात आला. चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर पक्षी अभ्यासक शुभम आत्रेम यांनी परदेशातून आलेल्या पक्ष्यांची सुंदर छटा अनुभवली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी पक्षी चंद्रपूर जवळ असलेल्या तलावावर येतात. त्यामध्ये बार हेडेड गूज, क्वाटेनटेल व इतर पक्षी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. पक्षी निरीक्षण करताना त्यांना हा अनुभव सुखद करणारा असला तरी सोबतच एक चिंता पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी होत चालले असून यासाठीच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपुरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झाले आहे. हे पक्षी प्रामुख्याने युरोप, रशिया, मंगोलिया व सायबेरिया या भागातनं स्थलांतरित होऊन इकडे येत असतात. इकडे कडाक्याची थंडी वाढली की हे पक्षी 3 ते 4 महिने इथे वास्तव्यास येत असतात. स्थलांतरित पक्ष्यामध्ये बारहेड गूज हा जगातील सर्वात उंच उडणाऱ्या पक्ष्यापैकी एक पक्षी असून तो हजारो किलोमीटरचा प्रवास करून इथे येत असतो. त्याचबरोबर रेड क्रेस्टेड पोचार्ड, नॉर्दर्न पिनटेल, रुडी शेल्डक, कॉम डक, रिव्हर्टन अशा प्रकारचे स्थलांतरित पक्षी इकडे बघावयास मिळत असतात. त्यामुळे आमच्यासारख्या पक्षी निरीक्षकाकरिता ही एक पर्वणीच ठरली आहे. चंद्रपूर शहरामध्ये अनेक पक्षी स्थलांतरित करून येत असतात, पण मागील काही वर्षांमध्ये असे आढळून आले आहे की या स्थलांतरित पक्षी येण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्रपूर शहरातील वाढते प्रदूषण. पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कपात करून नागरिकांना दिलासा देण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न राहतील. पेट्रोल आणि डिझेल किमान 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामागील कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीत झालेली घसरण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 1 वर्षात कच्च्या तेलाच्या किमती किमान 12% कमी झाल्या आहे. तथापि तेल कंपन्यांनी अद्यापही किमती कमी केलेल्या नाहीत. कंपन्यांकडून शेवटची कपात एप्रिल 2022 मध्ये करण्यात आली होती. सध्या देशातील बहुतांश भागात पेट्रोलचा प्रति लिटर दर 100 रुपयांच्या वर व डिझेलचा दर प्रति लिटर 90 रुपयांच्या वर आहे. किमती कमी झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांच्या नफेत मोठी वाढ झाली आहे. मात्र आता केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. काँग्रेस प्रदेश कमिटी सचिव नरेंद्र जिचकार यांनी नुकतीच संविधान चौकातून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली आहे. त्यांच्या या यात्रेस जनतेचा भरपूर प्रतिसाद देखील मिळत आहे. जिचकार यांना नुकतेच काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या निलंबनामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
बुधवारी दुपारी नरेंद्र जिचकार यांनी राजनगर स्थित शंखनाद न्यूज चॅनलच्या कार्यालयास भेट दिली. सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी शंखनाद न्यूज चॅनलशी मनमोकळी चर्चा केली. दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या पदावर असलेले नेते काँग्रेसमध्ये राहून भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल यासाठी काम करत असतात. आणि माझं निष्कासन, तुम्ही नागपूरचं बोलताय, महाराष्ट्राचं बोलताय की आता मी नागपुरातला, तर मी नागपुरातलाच बोलेन. आणि हे माझं जे निष्कासन झालेलं आहे हे सुडबुद्धीने आणि हे भारतीय जनता पार्टीला फायदा पोहोचवण्यासाठीच झालेलं आहे. तुम्ही विचार करू शकता की आज काँग्रेसमध्ये नवीन लोकांना जोडण्याची गरज आहे. जे काम करत आहेत त्यांना निष्कासित करून हे काँग्रेस पक्षाचा फायदा होणार आहे की भारतीय जनता पार्टीचा फायदा होणार आहे हे सगळ्या छोट्याशा लहान कार्यकर्त्याला कळतं. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.